नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 5% महागाई भत्ता वाढ। 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी मिळणार मोठी गुड न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आपल्यापैकी अनेक जण सरकारी नोकरी करू इच्छित आहेत, कारण म्हणजे सरकारी नोकरदारांना खासगी कंपन्यांपेक्षा अधिक सवलती मिळतात। सरकारी नोकरदार मंडळीला पगाराव्यतिरिक्त विविध प्रकारचे भत्ते दिले जातात। यात सगळ्यात मोठा भत्ता म्हणजे महागाई भत्ता। वाढत्या महागाईतून दिलासा मिळावा यासाठी शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सवलत दिली जाते। सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो। पहिली वाढ ही जानेवारी महिन्यापासून आणि दुसरी वाढ ही जुलै महिन्यापासून लागू केली जाते। पण प्रत्यक्षात महागाई भत्ता वाढीचा GR हा अनुक्रमे मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात जारी केला जातो। म्हणजेच महागाई भत्ता वाढीचा रोख लाभ हा उशिराने मिळतो आणि जेव्हापासून महागाई भत्ता वाढ लागू होते तेव्हा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम म्हणजेच थकबाकी सुद्धा मिळते। महागाई भत्ता वाढ ही एका विशिष्ट सूत्रानुसार मोजली जाते। अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ ठरते। दरम्यान आता या नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली महागाई भत्ता वाढ मिळणार आहे। जोपर्यंत 8वा वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत 7व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल। दरम्यान जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ ही AICPIच्या जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये आकडेवारीनुसार निश्चित होणार आहे। अशातच आता मीडिया रिपोर्ट्समध्ये एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे यावेळी जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कमाल 5% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। कधी मिळणार 5% महागाई भत्ता वाढ? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाईल। मात्र ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2026 पासून लागू राहील। म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना त्यावेळी देण्यात येईल। खरे तर गेल्या वर्षी केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% वरून 58% केला आहे। अर्थात गेल्या वर्षी महागाई भत्ता 3% वाढवण्यात आला। अशातच आता काही कर्मचारी संघटनांनी यावेळी महागाई भत्ता वाढ 3 ते 5% दरम्यान राहणार असा अंदाज दिला। ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मनजित सिंग पटेल यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती सांगितली आहे। पटेल यांनी म्हटले आहे की डिसेंबर 2025 साठी AICPI-RW जर धरला 147 धरला तर DA मध्ये सुमारे 3% महागाई भत्ता वाढ मंजूर केली जाऊ शकते। अर्थात 3% वाढ पकडली तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून 61% होणार आहे। तसेच जर निर्देशांक 148.2 राहिला तर महागाई भत्ता वाढीचा आकडा हा 5% जाणार आहे। 5% महागाई भत्ता वाढ पकडली तर हा आकडा 63% जाणार आहे। खरे तर नोव्हेंबर महिन्याचे निर्देशांक 148.2 राहिले आहेत। यामुळे सरकारी कर्मचारी संघटनांनी यावेळी महागाई भत्ता 5% सुद्धा वाढू शकतो असा अंदाज दिला आहे। पण आता जानेवारी महिन्यापासून नेमका महागाई भत्ता किती वाढणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।